नमस्कार मित्रांनो, आरोग्य टॉक्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज सकाळी केस विंचरताना तुमच्या कंगव्यामध्ये पुन्हा भरपूर केस दिसले का? अंघोळीनंतर ड्रेनमध्ये, उशीवर किंवा कपड्यांवर सतत केसच केस दिसतात का? आणि मग मनात एकच प्रश्न, माझे केस इतके पातळ का होत आहेत? काही जण महागडे शॅम्पू वापरतात, तर काही जण हेअर ऑइल बदलतात. काहींना वाटतं की आपण सिरम बदलून पाहूया, तर काही जण सोशल मीडियावरती जे काही उपाय दिलेले असतात ते करून पाहतात. पण खरंच यामुळे केस पुन्हा दाट होतात का? हा प्रश्न सतत सतावत असतो. त्याचमुळे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपले केस पातळ का होत आहेत, कोणत्या सवयी आपल्या केसांना कमकुवत करतात आणि वैज्ञानिक दृष्ट्या कोणत्या सवयींमुळे केस अधिक निरोगी, मजबूत आणि दाट दिसण्यास मदत होऊ शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे अशी एक मोठी चूक जी अनेक लोक दररोज कळत नकळत करत असतात. केसांचं खरं विज्ञान काय आहे? आपल्या शरीरातील प्रत्येक केस हा जिवंत नसतो, पण त्याची मुळे म्हणजेच हेअर फॉलिकल हे जिवंत असतात. प्रत्येक केस हा 3 टप्प्यातून जातो. पहिला ग्रोथ फेज, जिथे केस वाढतात. दुसरा रेस्टिंग फेज, जिथे वाढ थांबते. आणि तिसरा शेडिंग फेज, जिथे जुना केस गळतो आणि त्या जागेवरती नवीन केस येतो. दररोज साधारणतः 50 ते 100 केस गळणं हे अनेक लोकांसाठी सामान्य असू शकतं. पण जर नवीन येणारे केस पूर्वीपेक्षा अधिक पातळ, कमकुवत आणि लहान असतील तर ते लक्ष देण्यासारखं असू शकतं. केस पातळ होण्याची 7 प्रमुख कारणे कोणती? पहिलं कारण प्रथिनांची कमतरता. केसांचा मुख्य घटक आहे केरॅटिन, आणि हा केरॅटिन तयार होतो प्रोटीन पासून. जर आपल्या शरीराला पुरेसं प्रोटीन मिळालं नाही तर शरीर आधी हृदय, मेंदू आणि इतर महत्वाच्या अवयवांना प्राधान्य देतं, केसांना नाही. म्हणून आपल्या आहारामध्ये डाळी, अंडी, दूध, पनीर, कडधान्ये, मासे यांचा समावेश करा. दुसरे कारण आयर्न, व्हिटॅमिन डी आणि B12 ची कमतरता. विशेषतः महिलांमध्ये आयर्नची कमतरता, व्हिटॅमिन डी चं कमी असणं, तसेच त्याचबरोबर व्हिटॅमिन B12 कमी असणं यामुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते. जर केस अचानक मोठ्या प्रमाणात गळत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक रक्त तपासण्या करून घेणं योग्य ठरू शकतं. तिसरे कारण ताणतणाव. स्ट्रेस फक्त मनावर परिणाम करत नाही, तर तो केसांवरही परिणाम करू शकतो. दीर्घकाळ ताण राहिल्यास जास्त केस एकाच वेळी गळण्याच्या टप्प्यात जाऊ शकतात. म्हणून मेडिटेशन, योग्य झोप आणि चालण्याची सवय ही सुद्धा हेअर केअरचाच भाग आहे. चौथं कारण चुकीची हेअरस्टाईलिंग. आपल्या घरामध्ये काही कार्यक्रम असेल, लग्न समारंभ असेल, छोटे मोठे काही कार्यक्रम असतील तर आपण केसांच्या स्टाईलिंग करतो. जसं स्ट्रेटनर, हेअर ड्रायर, केमिकल कलर, टाईट पॉनीटेल यांचा वारंवार वापर केस तुटण्याचं प्रमाण वाढवू शकतो. तसेच ओले केस हे सर्वात जास्त नाजूक असतात, त्यामुळे त्यांना जोरात टॉवेलने घासू नका. व्हाईट टूथ कॉम्ब वापरा. पाचवं कारण हेअर ऑइल बद्दल सत्य. आपण खूप साऱ्या जाहिराती पाहतो, मोबाईलवरती छोट्या छोट्या ऍड्स पाहतो आणि रस्त्यावरून जाताना अनेक असे बॅनर पाहतो ज्यावर लिहिलेलं असतं, हे तेल लावा आणि एका महिन्यात लाख केस मिळवा. पण वास्तविक
तेल नवीन हेअर फॉलिकल तयार करत नाही, पण योग्य प्रकारे तेल लावल्याने काल हा मऊ राहू शकतो. केस तुटणं कमी होण्यास मदत होऊ शकते आणि मसाजमुळे आराम मिळतो. 6वं कारण, झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं आणि झोप पूर्ण न होणं शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेवर परिणाम करू शकतो. दररोज साधारण 7 ते 8 तासांची गुणवत्तापूर्ण झोप केसांसह संपूर्ण आरोग्यासाठी महत्वाची आहे. 7वे कारण, स्काल्प हायजीन. ऑइली स्काल्प, घाम, धूळ आणि उत्पादनांचा साचलेला थर यामुळे टाळू अस्वच्छ राहू शकतो. आपल्या केसांच्या प्रकारानुसार योग्य अंतराने शॅम्पू वापरून टाळू स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे. ही तर पाहिली कारणे. आता आपण पाहणार आहोत दैनंदिन हेअर केअर रुटीन. जसं तुम्हाला केस निरोगी ठेवायचे असतील तर आपल्याला खालील सवयी आजपासूनच फॉलो कराव्या लागतील. पुरेसं प्रोटीन खाणं, हिरव्या पालेभाज्या खाणे, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, 7 ते 8 तास शांत झोप घेणे, ताणतणाव कमी करणे, गरज नसताना हेअर स्टायलिंग टाळणे आणि टाळू स्वच्छ ठेवणे. लक्षात ठेवा, एका आठवड्यात किमान एका तेलाने चमत्कार होत नाही. केसांची काळजी ही सातत्याची सवय आहे. आपण सर्वजण एक लक्षात ठेवूया, सुंदर केस फक्त बाहेरून लावलेल्या उत्पादनांमुळे मिळत नाही. त्यासाठी लागते ते निरोगी शरीर, संतुलित आहार, चांगली झोप आणि योग्य सवयी या सर्वांची गरज असते. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुमची सर्वात मोठी हेअर प्रॉब्लेम कोणती आहे आणि आरोग्याविषयी अशाच वैज्ञानिक, सोप्या आणि विश्वसनीय माहितीसाठी आरोग्य टॉक्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा.